नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर वडोदरा येथील गतिशक्ती विद्यापीठाचे पहिले कुलपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच वडोदरा येथील गतिशक्ती विद्यापीठाचे पहिले कुलपती म्हणून अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि याबरोबरच या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉक्टर मनोज चौधरी यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि जुलै 2022 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने गतिशक्ती विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा दिलेला आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आता नुकताच IPLच्या 16व्या हंगामासाठीचा लिलाव पार पडलेला आहे. तर आता या 16व्या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरलेला आहे? तर IPLच्या 16व्या हंगामातील लिलावामध्ये सॅम करन हे सर्वात महागडे खेळाडू ठरलेले आहेत. आणि यांना कोणत्या संघाने विकत घेतलेला आहे? तर पंजाब किंग्सने 18.5 कोटीला सॅम करन यांना विकत घेतलेला आहे. आणि ही आता IPLच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली ठरलेली आहे. आणि आता जे सॅम करन आहेत हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? तर हे इंग्लंड या देशाचे खेळाडू आहेत. आणि आता जो 2022 मधील T20 विश्वचषक झाला होता त्यामध्ये त्यांनी इंग्लंडच्या विजयामध्ये महत्त्वाचे योगदान दिले होते. आणि त्यासाठी यांना 2022 मधील T20 विश्वचषकासाठी प्लेयर ऑफ द सिरीजने सुद्धा सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि हे जे सॅम करन आहेत त्यांचे वडील देखील एक क्रिकेटपटू होते आणि त्यांनी 1983च्या विश्वचषकात झिम्बाब्वे क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. आणि याबरोबरच आता यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात महागडे खेळाडू कोण ठरलेले आहेत हे सुद्धा नोट करून घ्या. तर कॅमरून ग्रीन हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात महागडे खेळाडू ठरलेले आहेत आणि यांना मुंबई इंडियन्सने 17.5 कोटी रुपयाला खरेदी केलेला आहे. तिसऱ्या क्रमांकावर बेन स्टोक आहेत. बेन स्टोकला चेन्नई सुपर किंग्सने 16.25 कोटीला खरेदी केलेला आहे. निकोलस पुरन यांना लखनौ सुपर जायंट्सने 16 कोटीला खरेदी केलेला आहे. तर हॅरी ब्रूक यांना सनरायझर्स हैदराबादने 13.25 कोटीला खरेदी केलेला आहे. आणि आता या 16व्या हंगामातील सर्वात वयस्कर खेळाडू कोण ठरलेले आहेत? तर अमित मिश्रा यामधील सर्वात वयस्कर खेळाडू ठरलेले आहेत. आणि तसेच IPL मध्ये करारबद्ध होणारा पहिला आयरिश खेळाडू हा जोशुआ लिटल ठरलेला आहे. यांना गुजरात टायटन्सने विकत घेतलेला आहे. तर IPL मध्ये करारबद्ध होणारा पहिला नामिबियाई खेळाडू हा डेव्हिस विसे ठरलेला आहे. यांना कोलकाता नाईट रायडर्स या संघाने विकत घेतलेला आहे. आणि पहा, पहिला IPL कधी खेळवण्यात आला होता? तर 2008 मध्ये पहिला IPL खेळवण्यात आला होता आणि त्यावेळेस राजस्थान रॉयल्सने याचं विजेतेपद पटकावलं होतं. आणि 2022 मधील याचं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? तर गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला हरवून ही स्पर्धा जिंकलेली आहे. 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने ही स्पर्धा जिंकली होती. आणि 2020 आणि 19 मध्ये या स्पर्धेचं विजेतेपद मुंबई इंडियन्सनं मिळवलं होतं. आणि 2018 मध्ये ही स्पर्धा चेन्नई सुपर किंग्सने जिंकली होती. तर हे एवढे सर्व पॉइंट नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. मराठी भाषेतील अनुवादनासाठीचा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर आता मराठी भाषेतील अनुवादनासाठीचा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार हा प्रमोद मुजुमदार यांना जाहीर झालेला आहे. आणि प्रमोद मुजुमदार यांनी सबा नक्वी यांच्या इन गुड फेथ या इंग्रजी पुस्तकाचे सलोख्याचे प्रदेश शोध सहिष्णू भारताचा या मराठी पुस्तकात भाषांतर केलेलं आहे. आणि या भाषांतरणासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि पहा, आता 2022 मध्ये साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार हे 17 भाषांसाठी जाहीर झालेले आहेत. आणि उरलेल्या बंगाली, हिंदी, कोकणी, मणिपुरी, संताली, मैथिली आणि ओडिया या 7 भाषेतील पुरस्कार नंतर जाहीर होणार आहेत. आणि साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कारामध्ये विजेत्याला किती रोख रक्कम देण्यात येते? तर 50,000 रुपये यामध्ये रोख रक्कम देण्यात येते. आणि हा जो पुरस्कार आहे हा कधी सुरू झालेला आहे? तर 1989 पासून हा पुरस्कार देण्यात येतो. आणि किती भाषांसाठी देण्यात येतो? तर 24 भाषांमधील अनुवादनासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. आणि ज्यावेळेस या पुरस्काराची स्थापना झाली होती त्यावेळेस यामध्ये बक्षीस स्वरूप 10,000 रुपये रोख रक्कम देण्यात येत होती. पण 2009 मध्ये यामध्ये वाढ करून ही रक्कम 50,000 रुपये करण्यात आलेली आहे. आणि साहित्य अकादमीविषयी हे सुद्धा लक्षात राहू द्या. साहित्य अकादमीची स्थापना 12 मार्च 1954 मध्ये करण्यात आलेली आहे. मुख्यालय दिल्ली येथे आहे. आणि तसेच ही संस्था 1860च्या कायद्या अंतर्गत 1956 मध्ये नोंदणीकृत सुद्धा करण्यात आलेली आहे.
आणि याचे पहिले अध्यक्ष कोण होते, तर पंडित जवाहरलाल नेहरू हे साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष होते. आणि यामध्ये भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केलेल्या 22 भाषांसहित राजस्थानी आणि इंग्रजी यासह 24 भाषांसाठी पुरस्कार देण्यात येतो. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता 2022 साठीचा साहित्य अकादमी भाषा सन्मान हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे, तर साहित्य अकादमी भाषा सन्मान हा पुरस्कार उदयनाथ झा यांना जाहीर झालेला आहे. आणि आता साहित्य अकादमी भाषा सन्मानच्या निवडीसाठी जी समिती स्थापन करण्यात आली होती त्यामध्ये प्राध्यापक कृष्णा भट्टाचार्य, प्राध्यापक चुनखम यशवंत सिंग आणि प्राध्यापक शिशीनाथ झा यांचा समावेश होता. आणि या तिन्ही सदस्यांनी मिळून उदयनाथ झा यांची निवड केलेली आहे. आणि उदयनाथ झा यांच्याविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा, ते ओडिशामधील केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे साहित्य विभागाचे प्रमुख आहेत आणि त्यांना तब्बल 9 भाषा येतात. आणि त्या कोणकोणत्या, तर हिंदी, मैथिली, संस्कृत, इंग्रजी, बंगाली, आसामी, ओडिया, भोजपुरी आणि गुजराती अशा 9 भाषांमध्ये ते पारंगत आहेत. आणि त्यांनी मैथिली, हिंदी आणि संस्कृतमध्ये 26 पुस्तके लिहिलेली आहेत आणि तसेच 27 पुस्तकांचे भाषांतर देखील त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांचे 471 लेख, कथा आणि शोध निबंध विविध नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेले आहेत. अत्यंत महत्त्वाचं नाव आहे, लक्षात राहू द्या. उदयनाथ झा यांना साहित्य अकादमी भाषा सन्मान जाहीर झालेला आहे. आणि आता हा जो पुरस्कार आहे हा कधीपासून देण्यात येतो, तर हा पुरस्कार 1996 पासून देण्यात येतो. आणि या पुरस्कारामध्ये रोख रक्कम किती देण्यात येते, तर विजेत्याला यामध्ये 1 लाख रुपये रोख रक्कम देण्यात येते. तर आता प्रश्न क्रमांक 14 पहा. फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या वार्षिक यादीनुसार सर्वात श्रीमंत महिला खेळाडू कोण ठरले आहे, तर आता या फोर्ब्सच्या यादीनुसार सर्वात श्रीमंत महिला खेळाडू ही नाओमी ओसाका ठरलेली आहे. आणि या कोणत्या देशाच्या खेळाडू आहेत, तर या जपान या देशाच्या टेनिस खेळाडू आहेत. आणि त्यांनी सलग 3ऱ्या वर्षी यामध्ये प्रथम स्थान पटकावलेलं आहे. आणि यांची एकूण संपत्ती किती आहे, तर $51.1 दशलक्ष इतकी यांची संपत्ती आहे. आणि यानंतर यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर USAच्या सेरेना विल्यम्स आहेत, यांची संपत्ती $41.3 दशलक्ष इतकी आहे. तिसऱ्या क्रमांकावर चीनच्या आयलिन ग्यू आहेत, यांची संपत्ती $20.1 दशलक्ष आहेत. चौथ्या क्रमांकावर एम्मा रादुकोनो आहेत आणि 5व्या क्रमांकावर इगा स्विटेक या आहेत. आणि आता या यादीमध्ये पहिल्या 25 मध्ये स्थान मिळवणारी PV सिंधू ही एकमेव भारतीय खेळाडू ठरलेली आहे. आणि यांनी कितवं स्थान मिळवलेलं आहे, तर यांनी 12वं स्थान मिळवलेलं आहे. आणि यांची एकूण संपत्ती ही $7.1 दशलक्ष इतकी आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 5 पहा. 2023 मधील जागतिक टेबल टेनिस मालिका इव्हेंटचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे, तर आता 2023 मधील जागतिक टेबल टेनिस मालिका इव्हेंटचे आयोजन आपल्या भारतामध्ये करण्यात येणार आहे. आणि ही स्पर्धा प्रथमच भारतात आयोजित करण्यात येत आहे. आणि याचं आयोजन कधी करण्यात येणार आहे, तर 27 फेब्रुवारी ते 5 मार्च दरम्यान गोव्याची राजधानी पणजी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. आणि याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशनची निर्मिती 1926 मध्ये करण्यात आली होती. आणि याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील लॉसने येथे आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा. आता नुकतेच सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील कोणत्या अभयारण्याला भारतातील संरक्षित क्षेत्राभोवती 1 किलोमीटर इको सेन्सिटिव्ह झोन तयार करणे बंधनकारक करण्याच्या आदेशातून सूट दिली आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. तर नुकतीच आता अशी सूट महाराष्ट्रातील तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्याला देण्यात आलेली आहे. आणि पहा, याआधी सर्वोच्च न्यायालयातील 3 न्यायाधीशाच्या घटनापीठाने 3 जून 2022 रोजी प्रत्येक संरक्षित जंगलात 1 किलोमीटरचा इको सेन्सिटिव्ह झोन असावा असे निर्देश दिले होते. आणि या निर्देशातून अशी सूट याआधी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ठाणे येथील क्रिक फ्लेमिंगो अभयारण्याला देण्यात आली होती. आणि आता त्यानंतर तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्याला सुद्धा यामध्ये सूट देण्यात आलेली आहे. आणि आता हे जे तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. याला अभयारण्य म्हणून 2003 मध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. आणि हे अभयारण्य मुंबईच्या उपनगरी भागात विरार आणि वसई दरम्यान वसलेले डोंगरी पठार आहे. आणि या अभयारण्याने एकूण किती क्षेत्र व्यापलेलं आहे, तर 85 चौरस किलोमीटर इतके याने क्षेत्र व्यापलेलं आहे. आणि तसेच हे अभयारण्य संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तानसा वन्यजीव अभयारण्या दरम्यान एक कॉरिडॉर देखील तयार करतं. आणि हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे असं जर विचारलं तर पालघर जिल्ह्यामध्ये हे अभयारण्य स्थित आहे, हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. प्राप्तिकर विभागाद्वारे पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत कधीपर्यंत देण्यात आली आहे, तर आता प्राप्तिकर विभागाने
पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत ही 31 मार्च 2023 पर्यंत दिलेली आहे आणि त्यानंतर जर तुम्ही पॅन कार्ड आधारशी जोडले नसेल तर 1 एप्रिल 2023 पासून तुमचं पॅन कार्ड हे निष्क्रिय होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला आता 31 मार्च 2023 च्या आधी पॅन कार्ड आधारशी लिंक करणं आवश्यक आहे. आणि पहा, प्राप्तिकर कायदा 1961 नुसार यामध्ये काही श्रेणीतील व्यक्तींना सूट सुद्धा देण्यात आलेली आहेत आणि ती व्यक्ती कोण कोण आहेत तर नोट करून घ्या. आसाम, जम्मू काश्मीर आणि मेघालय राज्यामधील राहणारे लोक, आयकर कायदा 1961 नुसार अनिवासी भारतीय आणि मागील वर्षात कोणत्याही वेळी 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वय पूर्ण केलेल्या व्यक्ती आणि भारताचे नागरिक नसलेल्या व्यक्तींना यामधून सूट देण्यात आलेली आहे. हे तिन्ही अत्यंत महत्त्वाचे पॉईंट आहेत, नोट करून घ्या. येणाऱ्या परीक्षेमध्ये यावरच तुम्हाला मल्टीलायनर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि आता प्रश्न क्रमांक 8 पहा. आता हे जे सतीव आणि राबुका आहेत हे कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत तर सतीव आणि राबुका हे फिजी या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत आणि त्यांना या निवडणुकीमध्ये एकूण 56 मतापैकी 28 मते मिळालेली आहेत तर त्यांच्या विरोधात असलेले ओरके बेनिमारामा यांना 27 मते मिळालेली आहेत. आणि आता सतीव आणि राबुका हे 28 मतासह फिजी या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत. आणि फिजी या देशाविषयी सांगायचं झालं तर पहा, इथं ऑस्ट्रेलियाच्या जवळ तुम्हाला हा फिजी हा देश दिसत असेल आणि याला 1970 मध्ये ब्रिटन पासून स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि याची राजधानी काय आहे तर सुवा ही फिजी या देशाची राजधानी आहे. आणि येथील चलन काय आहे तर फिजी डॉलर हे चलन आहे. आणि सध्या फिजीचे राष्ट्रपती कोण आहेत तर जिओजी कोनरोटे हे सध्या फिजीचे राष्ट्रपती आहेत. आणि फिजी या देशामध्ये हिंदी सुद्धा बोलली जाते आणि याआधी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की 2023 मधील 12व्या जागतिक हिंदी परिषदेचे आयोजन हे फिजी या देशात होणार आहे. हा पॉईंट सुद्धा लक्षात राहू द्या. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. टेनिस प्रीमियर लीगच्या 4थ्या हंगामाचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर आता ही जी टेनिस प्रीमियर लीग आहे याच्या 4थ्या हंगामाचे विजेतेपद हैदराबाद स्ट्रायकर्सनी पटकावलेलं आहे. आणि सलग दुसऱ्यांदा हैदराबाद स्ट्रायकर्सनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि ही स्पर्धा कधीपासून आयोजित करण्यात येते तर 2018 पासून या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 10 पहा. राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन कधी साजरा केला जातो तर दरवर्षी राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन हा 24 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. आणि आता हा जो दिवस आहे हा दिवस भारतामध्ये 24 डिसेंबर रोजीच का साजरा केला जातो तर 24 डिसेंबर 1986 पासूनच भारतात ग्राहक संरक्षण कायदा लागू झालेला आहे आणि त्यासाठी भारतामध्ये 24 डिसेंबर रोजी ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो. आणि पहा, आता हा जो 1986 चा ग्राहक संरक्षण कायदा आहे यामध्ये 2019 मध्ये संशोधन करण्यात आलेलं आहे. आणि सर्व जगामध्ये जागतिक ग्राहक हक्क दिन कधी साजरा केला जातो तर 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो. आणि याबरोबर हे सुद्धा नोट करून घ्या, 25 डिसेंबर रोजी अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती असते आणि आता त्यांचा जयंती दिवस 2014 पासून सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. आणि अटल बिहारी वाजपेयी यांची यावेळेसची ही कितवी जयंती आहे तर 98वी जयंती आहे. आणि अटल बिहारी वाजपेयी यांचं जे समाधीस्थळ आहे त्याला काय नाव देण्यात आलेलं आहे तर सदैव अटल असं त्यांच्या समाधीस्थळाला नाव देण्यात आलेलं आहे. आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी 3 वेळा देशाचे पंतप्रधान पद भूषवलेलं आहे आणि ते कधी कधी तर 1996 मध्ये 13 दिवस, 1998 ते 1999 दरम्यान 13 महिन्यासाठी आणि 1999 ते 2004 दरम्यान त्यांनी 5 वर्षासाठी हे पद भूषवलेलं आहे. आणि याबरोबरच हे वन लाइनर सुद्धा नोट करून घ्या. तर आता एनएसओच्या माहितीनुसार 2022-23च्या जुलै सप्टेंबर तिमाहीसाठी भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन वाढ किती आहे तर आता जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये भारताची जीडीपी वाढ ही 6.3% इतकी होती. आणि आता कोणत्या राज्याने आपले सकल राज्य देशांतर्गत उत्पादन म्हणजेच जीएसडीपी दुप्पट करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मॅककिन्सी या व्यवस्थापन सल्लागार कंपनीची नियुक्ती केली आहे तर आता अशी नियुक्ती उत्तराखंड या राज्यानं केलेली आहे. आणि त्याचबरोबर इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनच्या धोरणात्मक योजनेत डिजिटायझेशन समाविष्ट करण्याच्या कोणत्या देशाच्या प्रस्तावाला भारताने पाठिंबा दिला आहे तर आता असा प्रस्ताव संयुक्त अरब अमिरातीने मांडलेला आहे आणि त्या प्रस्तावाला भारताने पाठिंबा दिलेला आहे. आणि आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे तर पहा, इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीमसाठी भारताने कोणत्या देशासोबत इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कोऑपरेशन फंड लोन हा करार केलेला आहे तर असा करार भारताने दक्षिण कोरिया या देशासोबत केलेला आहे. आणि आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, 2022 साठीचा मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे. आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं
त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.